जेव्हा तुम्ही हे पिझ्झा कप्स बघाल ना, तेव्हा तुम्ही हे ट्राय केल्याशिवाय राहणार नाही. तर हे पिझ्झा कप्स आहेत, हे मूग डाळीपासून मी बनवलेले आहेत आणि अगदी हेल्दी रेसिपी आहे आणि टेस्टी देखील. खास करून छोट्या मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं असा प्रश्न सगळ्या मातांसमोर पडतो. तर मी ही रेसिपी त्यांच्यासाठी घेऊन आले. तर अगदी हेल्दी आहे आणि छोटी मुलं देखील आरामात खातील अशी ही रेसिपी आहे. तर मी 1 वाटी मूग डाळ 1 तासासाठी भिजत घातली होती. त्यामध्ये 4 मिरच्या घातलेत व थोडीशी हळद घातली आणि अशा पद्धतीने त्याची बारीक पेस्ट करून घेतले. इथे मी आप्पे पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीनं बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं अ, अ, वाफ द्यायची आहे आणि थोडंसं घट्ट झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने पसरवून घ्यायचं आहे आणि थोडा-थोडा पिझ्झा सॉस आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि चमच्याने अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे. तर इथे मी चीज ग्रेट करून घेतलंय आणि ते आपल्याला यावरती घालायचं आहे आणि त्यानंतर मी हिरवी सिमला मिरची, लाल सिमला मिरची आणि पिवळी सिमला मिरची असे छोटे-छोटे तुकडे कट करून घेतलेत. चीज घालून आपल्याला थोडंसं वाफवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर आणि टेस्टी रेसिपी आहे ही. आणि अगदी थोड्या वेळात म्हणजे 15 मिनिटात होण्यासारखी ही रेसिपी आहे. तर अशा पद्धतीनं मुलं भाज्या खात नाहीत किंवा मूग डाळ पण आपल्या शरीरासाठी चांगली असते. तर अशा पद्धतीने तुम्ही टिफिनला ही रेसिपी नक्की करून देऊ शकताय. तुम्ही बघू शकता इतके सुंदर माझ्या मुलांना इतके आवडले हे पिझ्झा कप्स, की परत एकदा बनव म्हणून पाठीस लागलेत. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे टिफिनमध्ये देऊ तुम्हाला हवं आहे तर तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स वरून टाकू शकताय. मी घातलेले नाहीये आणि हे पिझ्झा कप्स इतके सुंदर दिसतायत ना, की अ, मुलांना खूप आवडतील. तर माझा छोटा बघा तुम्ही, त्याला इतके आवडलेत हे पिझ्झा कप्स, की त्याने टेस्ट करून सांगितलंय. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.